जय जय रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने विठू माऊलीचा नामगजर अनोख्या स्वच्छता दिंडीने करीत जनजागृतीची वारी समस्त नवी मुंबईकरांना घडवली. सफाई अपनाव बिमारी भगाव हा हिंदी कानमंत्र स्वच्छतेतून आरोग्य जपणुकीसाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिला. करावे येथील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या सहभागातून 600हून अधिक प्रतिवारकरी म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक यांची पायी स्वच्छता दिंडी परिसरात काढली. भावी पिढीला पंढरपूर वारीचा महिमा कळावा व स्वच्छतेचा जागरही व्हावा असा दुहेरी संदेश दिला असल्याची भावना अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व प्रशासक आयुक्त कैलास शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या सर्वांना माहित आहे, उद्या आषाढी एकादशी पंढरपुरात साजरी होते आणि महाराष्ट्रातले सर्व वारकरी आणि सर्व विठ्ठलाचे भक्त हे पंढरपूरला जात आहेत. नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना पण पंढरीच्या वारीचं महत्त्व कळावं आणि फक्त धार्मिक भाव तर आपण जपतोयच, पण धार्मिक भावाबरोबर आपल्या आता महानगरपालिका म्हणलं तर आता सफाई अपनाव बिमारी भगाव म्हणजे स्वच्छता पाळा आणि आरोग्य टाळा याचा संदेश देऊन आम्ही आज स्वच्छतेची वारी, स्वच्छतेची दिंडी आज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये मुलांना स्वच्छता कशी राखायची आणि बाकीचं आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं याचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर झालं तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरात जाऊन सांगेल आणि त्या पद्धतीने आपलं शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहेच, पण आणखीन त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि शहर स्वच्छ असण्याबरोबर शहरातल्या नागरिकांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे. त्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे हे आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतोय, पालकांच्या मनात बिंबवतोय आणि या दृष्टीने सर्वांनी या सफाई अपनाव बिमारी भगाव आणि महापालिकेचे जे काही आमचे संदेश आहेत, मग ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, तो वेगवेगळा करायचा आणि प्लास्टिकचा प्रतिबंध करायचा. त्यासाठी जर सर्व शहरवासियांनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच नवी मुंबई शहर फक्त देशातील नाही तर आपल्या जगातील एक आदर्श शहर म्हणून पुढे येईल. आणि त्यासाठी आम्ही हे स्वच्छता दिंडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे. याच्या माध्यमातून मला नक्की विश्वास वाटतो की या मुलांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत आणि पालकापर्यंत हा संदेश जाईल आणि आपलं शहर खरोखरच स्वच्छ होईल. सफाई अपनाव बिमारी भगाव. निश्चितपणे आज जर आपण बघितलं असेल तर सफाई अपनाव बिमारी भगाव हे जे अभियान आहे हे आपल्याला एक महिनाभर आपण 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत आपण चालवणार आहोत. त्याचा शुभारंभ आज आपण इथे ही शाळा क्रमांक 92 आहे. त्याच्यामध्ये इतरही शाळेचे विद्यार्थी, आपल्याकडे विद्याभवनचे विद्यार्थीसुद्धा इथे आहेत आणि मुद्दामहून आज हा जो कार्यक्रमाचा शुभारंभ आपण शाळेच्या विद्यार्थ्यांपासून केला, कारण एवढे विद्यार्थ्यांपासून आज जर बघितलं तर 3000 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत आणि 3000 कुटुंबापर्यंत आपण थेट पोचू शकतो. ह्याच्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांवर बरोबर हा कार्यक्रम करायचं ठरवलं. या कार्यक्रमामध्ये जर आज आपण बघितलं असेल तर स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिक, आपल्याला वैयक्तिक स्वच्छता, आपल्या परिसर स्वच्छता आणि त्याच्याबरोबर प्लास्टिकचा वापर आणि आपल्याला वसुंधरेचं रक्षणासाठी वृक्षारोपण हे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्यावरसुद्धा आपण सर्व विद्यार्थ्यांना उद्बोधन केलेलं आहे आणि त्यांना आपण सेन्सिटायझेशन जो आपण म्हणतो, खरं त्या विद्यार्थ्यांबरोबर जर आपण हे पोचू शकलो आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करू शकलो तर निश्चितपणे आपण जे स्वप्न पाहतोय की पूर्ण प्लास्टिक बंदी, चांगली संपूर्ण स्वच्छता आणि वसुंधरेचं रक्षण हे निश्चितपणे साध्य होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज शाही, बेलापूर.